भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या विकासात्मक, जनकल्याणकारी आणि ऐतिहासिक कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या आमदारांचे विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत भवानीपेठ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. मात्र या कार्यक्रमात घडलेल्या एका छोट्याशा प्रसंगाने उपस्थितांच्या मनाला विशेष स्पर्श केला. भवानीपेठ येथील घोंगडे वस्ती इंदिरा वसाहत परिसरात राहणारा अवघ्या 6 वर्षांचा अविनय रवींद्र सिंगम याला परिसरात वृक्षारोपण सुरू असल्याचे समजताच तो उत्साहाने कार्यक्रमस्थळी पोहोचला. तिथे उपस्थित नगरसेवक राजकुमार पाटील यांच्याकडे जाऊन त्याने निरागसपणे मलाही एक झाड द्या, मी त्यांचे संगोपन करीन अशी विनंती केली. अविनयच्या डोळ्यातील वृक्षांविषयीचे प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची भावना पाहून उपस्थितांना आनंदाचा सुखद धक्का बसला. मात्र त्यावेळी उपलब्ध असलेली सर्व रोपे संपल्याने त्याला झाड मिळू शकले नाही. त्यामुळे अविनय काहीसा नाराज झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याचा हट्ट हा खेळण्यासाठी नसून झाड लावून ते जपण्याचा असल्याचे लक्षात येताच त्याला तात्काळ एक रोप उपलब्ध करून देण्यात आले. आजच्या मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक मुले निसर्गापासून दूर जात असताना अविनय सारखा चिमुकला पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेताना पाहून उपस्थितांना आशेचा नवा किरण दिसला. पर्यावरणाबद्दलची अशीच जाणीव प्रत्येक बालकाच्या मनात रुजली तर भविष्यात आपला परिसर, आपले शहर, आपला देश अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक बनेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक राजकुमार पाटील, गोवर्धन बिल्ला, नरसय्या पोगुल, सिद्धार्थ ताटीपामुल, महेश मंडल, आकाश मंडल, कल्पनाताई गंजेली, लक्ष्मीबाई दोरनाल, उमाबाई सिंगम, लताताई पिस्के, आदित्य वल्लूर, साई साकिनाल, अंबुबाई गंजेली, पुष्पा चिट्ट्याल, सिद्धार्थ नराल यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.